ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनाचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात आज जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो आता बघा, लक्षपूर्वक तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। कारण की बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनांच्या 23व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 93 लाख शेतकरी बांधवांची आता प्रतीक्षा आता कायमची संपलेली असून खात्यात डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की बघा, सर्वात मोठी ही आनंदाची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 23वा हप्ता, आता यासाठी जास्त काळ वाट पाहण्याची अजिबात गरज बसणार नाही। कारण की बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून बघा, आता राज्य सरकारने 2,000 रुपयेचा हप्ता एक आणि केंद्र सरकारकडून मिळणारा 2,000 रुपयाचा हप्ता, अशा प्रकारे लाभाचं वितरण आता थट्ट शेतकऱ्याच्या खात्यात दोन्ही योजनांचे मिळून पैसे 4,000 रुपये आता डायरेक्ट आता जमा होणार आहे। म्हणजेच की सर्वात मोठी ही आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, यापूर्वी तुमच्या खात्यामध्ये बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्त्याचे 2,000 रुपये प्रमाणे जमा झालेले होते आणि पीएम किसान योजनाचा सुद्धा आता बघा 22वा हप्ता देखील वेळेवर जमा झाला होता। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता 9व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लागलेली असतानाच अखेर सरकारने या दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे 4,000 रुपये थट्ट शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यामुळे बघा, आता शेती कामाला गती मिळणार आहे आणि शेतकरी आता आनंद होणार आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, पात्र शेतकरी कोणते आहे, कोणते पात्र शेतकरी आता बघा यादीत ठरवलेले आहे। आता त्यांची यादी सुद्धा स्वतः सरकारने जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, यादीत जर नाव चेक करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघत चला। काही शेतकरी व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे त्यांना माहिती अर्धवटच कळतं। पूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, आज पैसे येतील किंवा उद्या पैसे येतील, अशा प्रकारे या सर्व चर्चा आणि बातम्या आता पूर्ण विराम मिळालेला आहे। बघा, कारण मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाचा आदेश स्पष्टपणे देण्यात आलेला आहे आणि डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार असून केवायसीची अट याशिवाय केल्याने आता राज्यातील जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांना या योजनांचा प्रत्यक्षित लाभ विना अडकता डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्याला मिळणार आहे। आता लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनांचा बघा 23वा हप्ता सरसकट सर्वांच शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा केला जात नाही। जे शेतकरी बांधव या योजनांच्या नियमानुसार खरोखरच पात्र असतील आणि ज्यांच्या अर्जात कोणतीही तांत्रिक त्रुटी नसेल, त्यांच्याच खात्यात या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा केले जात आहे आणि हे आपण आता बघा आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे। आता बरेच शेतकरी म्हणतात की मला अजून सुद्धा पैसे मिळाले नाही, कशामुळे पैसे मिळाले नाही? शेतकरी मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता बघा, भरपूर दिवसाची बघा प्रतीक्षेनंतर राज्यातील बळीराजाला खास अर्थाने मोठा आर्थिक दिलासा देण्याचे काम शासन सध्या करत आहे आणि मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याच्या माध्यमातून बँकेकडे निधी आधीच वर्ग करण्यात आली असून आता हे निधी लाभार्थ्यांच्या व्यतिरिक्त खात्यात पोहोचण्यास वेगाने सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता बघा वारंवार बँकेचा SMS ची आता वाट पाहण्याची अजिबात गरज नाही। तुम्हाला आता कसलीच अजिबात काळजी पडणार नाही। आणि शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बांधवांनो, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून दर 4 महिन्यांना प्रत्येकी शेतकऱ्याला 2,000 रुपये प्रमाणे हे हप्ते नियमितपणे वितरण केला जातात। सध्याच्या टप्प्यात देखील हे 2 हप्ते एकत्रपणेच खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्याला आगामी
हंगामासाठी बी बियाणे खरेदीसाठी आणि उन्हाळी पिकाच्या नियोजनासाठी एक मोठी आर्थिक आधार मिळत असल्याचे सर्वाला पाहायला मिळत आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी बघा शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे 5 पात्रता निकषामध्ये बसणे अनिवार्य आहे, ज्यांची पडताळणी सरकारकडून केली जात आहे. पहिली पात्रता म्हणजेच तुम्ही प्रत्यक्ष शेतकरी असणे आवश्यकता असून दुसरी अट तुम्ही नमो शेतकरी किंवा पी-एम किसान योजनाच्या नोंदणीकृत लाभार्थी असायला हवेत. या अटी पूर्ण करण्यात प्रामाणिक शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट पैसे जमा केले जात आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम बघा तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न हे मर्यादित असणे आवश्यकता आहे. बघा चौथी अट म्हणजेच घरातील कोणतेही सदस्य सरकारी किंवा कर्मचारी नसायला हवा. तसेच एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी या योजनांचा लाभ घेत नसावे. अशा कडक नियमामुळे केवळ खास आर्थिक गरजू असलेल्या शेतकरी बांधवांना या मदतीचा फायदा मिळणार आहे. त्यांचे जीवन आता डायरेक्ट शेतकरी मित्रांनो, बघा जे काय पात्र शेतकरी आहे त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार. आता कोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा होणार त्या जिल्ह्याची यादी सुद्धा आता आपण बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बघा जिल्ह्याची यादीचा विचार केला तर सर्वात आधी बघा परभणी आणि शेतकरी मित्रांनो बघा बीड, अकोला, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे काम सुरू झालेले आहे. आणि या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी बांधवांना बघा, आता या पात्र शेतकऱ्याची बांधवांच्या खात्यात डी-बी-डीच्या माध्यमातून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शकपणे राबवली जात आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट आता बघा पैसे जमा होणार आहे. म्हणजेच की बघा ₹4,000 जमा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो बघा अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, जालना, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची देखील अनेक दिवसाची आता प्रतीक्षा आता संपली आहे. या जिल्ह्यातील प्रमुख बँकांना निधी प्राप्त झाली असून शेतकऱ्यांनी आपले बँक खातं एकदा तपासून घ्यावे. ज्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना हा लाभ कोणत्याही तांत्रिक तक्रारीशिवाय मिळत असल्याचे सूत्राकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा जे शेतकरी पात्र आहे त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार. आता कोणते जिल्हे आहे, आपण अर्धवट जिल्हे सांगितले आहे. आणि या व्यतिरिक्त जिल्हे म्हणलं की बघा शेतकरी मित्रांनो, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याच्या देखील नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता आणि पी-एम किसानचा बघा 23वा हप्ता जमा केला जाणार आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या तिजोरीमध्ये सध्या पुरेसा निधी उपलब्ध असल्याने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हे ₹4,000 लवकरच पूर्णपणे जमा होतीलच आणि कोणाचेही पैसे थकणार नाहीत यांची काळजी घेतली जात आहे. आणि डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या खात्यात हे पैसे जमा केली जाणार आहे. आता शेवटी शेतकरी बांधवांनो, आपले फार्मर आय डी कार्ड काढून घेणे आणि आधार कार्ड बँक खात्याचे लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा नवनवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या नेहमी जोडून राहा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, जेणेकरून भविष्यात सर्व सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर आणि विस्तार मिळेल. धन्यवाद.